नमस्कार. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीच्या अनुषंगाने संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारामध्ये या चॅनलची लिंक अद्याप शेअर केली नसेल तर तात्काळ शेअर करा, जेणेकरून कुठलाही भावी शिक्षक उमेदवार या अपडेट्सपासून वंचित राहणार नाही. आता या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, पवित्र पोर्टलवर जाहिराती ज्या अपलोड करण्याची सुरुवात जी आहे ते बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी सुरू आहे. त्या ठिकाणी 30 जूनला 10 जुलैपर्यंतची अशी पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याच्या अनुषंगाने मुदतवाढसुद्धा त्या ठिकाणी मिळालेली आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड होणाऱ्या जाहिरातीच्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणची आपल्याला आस्थापनेची माहिती मिळते त्या त्या ठिकाणच्या संदर्भातली माहिती जी आहे ती आपण बघणार आहोत. पवित्र पोर्टलला अपलोड होणारी एकसुद्धा जागा अतिशय महत्त्वाची आहे, कारण तिथे एका कुटुंबाचं कल्याण होणार आहे. त्यामुळे या सगळ्या जाहिरातीकडल्या अपडेट्सकडे, आपल्या सगळ्या हालचालीकडे आपलं पूर्ण लक्ष आहे. योग्य तो पाठपुरावा सुरू आहे. आता या पवित्र पोर्टलच्या अपलोड झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने एक धुळे जिल्हा परिषदेच्या बाबतीत त्या ठिकाणी खाजगी आस्थापनाच्या ज्या जागा आहेत त्या साधारणतः 61 या खाजगी आस्थापना पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी नोंदणी केलेल्या आहेत. त्यापैकी बहुतांश ज्या जागा आहेत त्या रोस्टर मावाकडनं मंजूर झालेलं आहे. बाकी रोस्टर जे आहे ते मंजूर होणं बाकी आहे. नक्कीच काही रोस्टर त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात असल्याकारणाने नक्कीच तिथल्या जागा ज्या आहेत साधारणतः 150पेक्षा अधिक, 200पेक्षाही कदाचित अधिक काही आस्थापनाच्या जागा ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणात असतील आणि या 1 ते 12पर्यंतच्या जागा असणार आहेत. त्याच्यात सगळ्या माध्यमांच्या जागा त्या ठिकाणी खाजगीमध्ये 9 ते 12च्या सुद्धा बऱ्यापैकी जागा त्या ठिकाणी असणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात पदवीधरांच्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी असणार आहेत. आता अशीच माहिती जी आहे ती कोल्हापूर जिल्हा परिषदेची तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. तिथलं सुद्धा रोस्टर अंतिम टप्प्यात होतं, मंजूर कदाचित झाला असेल आतापर्यंत. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जागा अपलोड होणार आहेत. तिथल्या ज्या काही जागा आहेत तिथल्या अजून त्या ठिकाणी जवळपास 115पेक्षा अधिक पदं त्या ठिकाणी वाढलेली आहेत. ते कशी वाढलेली आहेत? जे प्राथमिक शिक्षक होते ते बहुतांश मुख्याध्यापक म्हणून त्यांचं त्या ठिकाणी प्रमोशन झालेलं आहे. इथे विशेष शिक्षकसुद्धा काही प्रमाणामध्ये आहेत. तर इथल्या 115पेक्षा अधिक जागा त्या ठिकाणी अजून पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. त्यामुळं निश्चितच या जागासुद्धा वाढण्यासाठी फायदा झालेला आहे. सोबतच हिंगोली या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा 196 शिक्षकांचं मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी प्रमोशन झालेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा 25 ते 30पर्यंत विशेष शिक्षकाच्या जागा वाढणार आहेत. तर प्राथमिक शिक्षकांच्या साधारणतः मोठ्या प्रमाणामध्ये 150पेक्षा अधिक तिथल्या जागा वाढणार आहेत आणि उर्दू माध्यमाच्या सुद्धा 18 तिथल्या जागा ज्या आहेत ते प्रमोशन्स मुख्याध्यापकांचं झाल्या कारणाने 1 ते 5च्या उर्दू माध्यमांच्या सुद्धा त्या ठिकाणच्या जागा वाढलेल्या आहेत. आता इथल्या शिक्षकांची संख्या किती अतिरिक्त आहे आणि किती शिक्षक समायोजन होऊन तिथल्या जागा शिल्लक राहणार आहेत यावर तिथलं शिक्षण जे काही खातं आहे, प्राथमिक शिक्षण असो माध्यमिक शिक्षण असो, त्या ठिकाणी त्याची खातरजमा जी आहे ते करतील आणि उरलेल्या ज्या जागा असणार आहेत त्या नक्कीच पवित्र पोर्टल त्या ठिकाणी अपलोड होऊ शकतील मित्रांनो. त्यामुळं हिंगोली जिल्हा परिषदच्या सुद्धा आता जागा त्या ठिकाणी नक्कीच अपलोड होताना तुम्हाला दिसू शकतील मोठ्या प्रमाणामध्ये. सोबतच हे झालं हिंगोलीचं, हे झालं कोल्हापूरचं, धुळ्याचं. सोबतच धाराशिव जे काही खाजगी आस्थापना आहेत, धाराशिव प्राथमिक आणि माध्यमिक, इथे प्राथमिकच्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत. सोबतच माध्यमिक आणि प्राथमिक खाजगी आस्थापनाच्या सुद्धा एकूण त्या व्यवस्थापनाच्या ज्या जागा आहेत तिथल्या अनुदानित आणि अंशतः अनुदानित अशा 312 शाळा आहेत धाराशिव जिल्हा परिषदमध्ये आणि तिथल्यापैकी 78 या खाजगी आस्थापना पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत. त्याच्यापैकी या 78 पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या जागापैकी खाजगी आस्थापनापैकी तिथल्या 40 खाजगी आस्थापनांचं रोस्टर जे आहे ते मावकडनं मंजूर झालेलं आहे. बाकी उरलेल्या खाजगी आस्थापनाचं रोस्टर मंजूर होणं बाकी आहे. या 40 आस्थापनापैकी 118 जी पदं 128 पदं जी आहेत
ते पवित्र पोर्टलला अपलोड झालेली आहेत आणि उर्वरित जी पदं आहेत ती पदं लवकरच पवित्र पोर्टलला अपलोड होणार आहेत. आणि इथले पवित्र पोर्टलला अपलोड होत असतानाची पदं जी अपलोड झालेलीची पदं आहेत ती सगळीची सगळी आस्थापना या खाजगी आस्थापना विथ इंटरव्ह्यूला अपलोड केलेली पदं आहेत. धुळ्याची सुद्धा सगळी पदं जी आहेत ती विथ इंटरव्ह्यू असाच तिथला पर्याय निवडलेला आहे. आणि उरलेली जी पदं आहेत ती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला निवडतील का विदाऊट इंटरव्ह्यूला निवडतील हे सुद्धा बघणं तेवढंच लक्ष महत्त्वाचं असणार आहे. मात्र इथली जी काही खाजगी आस्थापनाची पदं आहेत तुम्ही विथ इंटरव्ह्यूला निवडा किंवा विदाऊट इंटरव्ह्यूला निवडा, काहीही फरक पडणार नाही. 10च मार्क तुमच्या हातामध्ये आहेत. पूर्वी 30 मार्क हातात होते, आता 10च मार्क हातात आहेत. आणि त्या संदर्भातले काही जी 10 मार्क आहेत कशा पद्धतीनं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुम्ही कशा पद्धतीची पुरावी जी आहेत ती पवित्र पोर्टलच्या त्या जिथे जिथे तुम्ही जाहिराती अपलोड केलीत तिथं रेकॉर्डिंगसुद्धा अपलोड करावी लागणार आहे मुलाखतीची. त्यामुळं कठोर जी काही बंधनं आहेत ते खाजगी संस्था चालकांकडे आता आलेली आहेत. खाजगी संस्था चालकावर ती वचक निर्माण झालेली आहे. त्यामुळं तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूला निवडा किंवा विथ इंटरव्ह्यूला निवडा, तरीही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पारदर्शकताच त्या ठिकाणी ठेवावी लागणार आहे. कारण कालचा जो आलेला निर्णय आहे 1 जुलैचा मंत्रालय स्तरावरून आलेला निर्णय, जरी अनेक संस्थाचालक आपापल्या संस्थेमध्ये वाद निर्माण आहेत असे न्यायप्रविष्ट बाबी जरी न्यायनिवाडासमोर कारणं दाखवत असली, 312 पैकी जर 78 त्या ठिकाणी जागा अपलोड होत असतील आणि उरलेली जर खाजगी आस्थापना पवित्र पोर्टलकडे पाठ फिरवली असेल तर किती दिवस तुम्ही पाठ फिरवणार आहात? हे केवळ धाराशिव जिल्हा परिषदचं जरी उदाहरण असलं तरी सगळ्या जिल्हा परिषदमध्ये अशीच परिस्थिती आहे. साधारणतः 350 ते 400 प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये खाजगी आस्थापना अनुदानित आणि विनाअनुदानित अशा खाजगी आस्थापना आहेत. बहुतांश जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी आस्थापनांच्या या शाळा आहेत. प्रत्येक शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत. जरी आज तुम्ही पळवाटा शोधल्या तर कालच्या निर्णयापासून तुम्ही बिलकुल पळवाटा शोधू शकत नाही. आणि सोबतीला जी काही माननीय हायकोर्टाने घालून दिलेले निर्णय आहेत, त्यांनी घालून दिलेला SOP आहे, यापासून आणि कालच्या निर्णयापासून किती तुम्ही पळवाटा शोधणार हे बघावं लागणार आहे. नक्कीच तुमच्या आता सगळ्या पळवाटा त्या ठिकाणी संपलेल्या आहेत. एकेकाळी तुम्हाला पळवाटा शोधायला अनेक मार्ग सापडली होती, पण आता सगळी दरवाजे तुमची बंद होताना या ठिकाणी दिसत आहेत. आणि शासनाने पवित्र पोर्टलच्या बाबतीत प्रचंड कमालीची पारदर्शकता, कमालीची त्या ठिकाणी अनुशासन आणि खाजगी संस्थाचालकांना वचक निर्माण केलेली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त सगळ्या खाजगी आस्थापनावर अभियोग्यताधारक गुणवंत शिक्षक सर्वांगीण विकास व्हावा आणि गुणवंत शिक्षक या शाळेला मिळावा. गोरगरिबांच्या पाल्यांना त्या ठिकाणी उच्च शिक्षण मिळावं आणि व्यवस्थित दर्जेदार शिक्षण मिळावं. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जी काही दर्जेदार शिक्षक त्या ठिकाणी गुणवंत शिक्षक पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिफारस केली जाते. या सगळ्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तिथे उच्च गुणवत्ताधारक शिक्षक मिळावा, याच कारणाने ही सगळी काही धोरणं जी आहेत ती शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला अवलंबताना दिसत आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये पवित्र पोर्टल अधिक सक्षम, पवित्र पोर्टल अधिक विश्वासार्ह, पवित्र पोर्टल अधिक मजबूत करण्याचं धोरण जे आहे ते शासनाने या ठिकाणी आखताना दिसते. नक्कीच या सगळ्या निर्णयाचं आपण कौतुक करूया. आणि जरी धाराशिवमध्ये 312 पेक्षा अधिक संस्था असल्या आणि त्याच्यापैकी 78च पवित्र पोर्टलला जागा देत असतील तर भविष्यामध्ये 312 ते 312 आस्थापना भविष्यामध्ये पवित्र पोर्टलला तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीत. हा पवित्र पोर्टलचा एक नियम जो आहे तो कालपर्यंतचा जो काही निर्णय याची अंमलबजावणी होती यावरून दिसून येते. नक्कीच या सगळ्या गोष्टीचं कौतुक करण्यासारखं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी आणि जिल्हा परिषदच्या या जागा पवित्र पोर्टलला तुम्हाला अपलोड होताना दिसतील.
या व्हिडिओच्या माध्यमातून इतकीच अपडेट. यापेक्षा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा. तुमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि या निर्णयाचं नक्कीच कौतुक करा. कारण पवित्र पोर्टल हे दूरदृष्टिकोनातून निर्माण केलेलं एक पोर्टल आहे. नक्की याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील तमाम TET पास असलेल्या भावी अभियोक्ताधारकांना याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मर्यादित प्राधान्यक्रमाच्या अनुषंगाने मर्यादित प्राधान्यक्रम किती निर्णायक आहेत या अनुषंगाने आपण जी काही टीचर संदीप कांबळे या प्ले स्टोअरच्या ॲपवर समुपदेशन काउन्सिलिंग बॅच सुरू केलेली आहे. त्याच्यावर 50% ऑफ आहे. ज्यांनी कोणी जॉईन केलं नाही त्यांनी तात्काळ जॉईन करा. नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.